हॅलो, कसे आहात? तर मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। तर आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला होता ज्याच्यामध्ये मी किचन स्टोरेज जार आणले होते काचेचे डीमार्टमधून। तर त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। तर काय असतं ना, आपण सगळ्या बायका कितीही नवीन वस्तू आणल्या ना किचनसाठी तरी जुन्या वस्तू आपल्याच्याने सोडवत नाहीत। तर माझंही असंच झालं। आणल्या होत्या छान बरण्या मी काचेच्या, पण ज्या जुन्या म्हणून मी विचार केला होता की हे सगळं काढून टाकावं। पण ज्यावेळेस एक एक काढत होतं तेव्हा असं वाटत होतं, अरे हा डबा तर चांगलाच आहे, ह्या डब्याला पण काही झालेलं नाही आहे। असं करत करत मी बऱ्याचशा जुन्या वस्तू परत ठेवल्या। कारण असं म्हणतात ना की बायकांचा जीव हा त्या भांड्यांमध्येच अडकलेला असतो। माझंसुद्धा असंच काहीसं झालं। त्यामुळे मी काय केलं, सगळे जार जे आधीचे म्हणजे प्लास्टिकचे डबे होते ना ते सगळे घासून पुसून मी वाळवून मी पुसून घेतले। आणि मग विचार केला ज्याच्यामध्ये माझं स्टोरेज आहे की ज्याला काच लावलेली नाही आहे तिकडे मी वस्तू भरून मी ठेवू शकते। आणि इथे ना बरेचसे किचनमध्ये माझी कामं राहिली होती। कारण ज्यावेळेस मी इथे शिफ्ट झाले ना त्यावेळेस माझ्या मुलीची 10वी होती आणि खूप अर्जंटमध्ये ही कामं करायला लागली होती। त्यामुळे बरीच अशी छोटी मोठी कामं राहिलेली, जशी ही सर्व्हिस प्लॅटफॉर्मची लाईट राहिलेली, कॅबिनेट्समध्ये लाईट लावायच्या राहिलेल्या, आणि आज लावू उद्या लावू आज लावू उद्या लावू ह्याच्यामध्ये बराच काळ लोटला। मग मिस्टर अनायसे घरी होते, त्यांना वेळ होता, ते म्हणाले चल मग मी आता तुझं ही किचनची लाईट वगैरे सगळं लावून देतो। आणि दिसायला पण छान दिसतं। आता सध्या यूट्यूबमुळे व्हिडिओ शूट करायला लागतात, त्या पांढऱ्या लाईटमध्ये व्हिडिओजची क्वालिटी चांगली येत नाही। त्या हां मागेच लाव, कशाला सेंटरला? नाही एकदम कोपऱ्यात नाही रे, सेंटरलाच लाव म्हणजे इक्वली प्रकाश पडेल। कोपऱ्यात लावलं तर तेवढंच पडणार। हां फाई केली आणि बघा किती छान दिसतंय, एकदम लुकच बदलून गेलाय माझ्या कॅबिनेटचा। तर आता एक एक मी बरण्या तिथे सेट केल्या। ज्या जुन्या प्लास्टिकच्या होत्या त्या मी मागे लावल्या आणि पुढे या सगळ्या काचेच्या गोल बरण्या स्टोरेज बरण्या ठेवल्या। वरच्या कप्प्यामध्ये सुद्धा मला ज्या कडधान्य वगैरे आपण भरून ठेवतो तर त्यासाठी सुद्धा मी जार्स आणले होते। तर तुम्ही ज्यांनी कोणी ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघितला नसेल ना तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। कारण प्राईस सकट मी ह्या बरण्या कितीला आणलेल्या आहेत, काय आणल्या आहेत हे सगळं मी त्या व्हिडिओत सांगितलेलं आहे। आणि ह्या ज्या बॉटल्स दिसत आहेत ना काचेच्या, ह्या मी मीशोवरनं मागवल्या होत्या। त्या पण मला खूप स्वस्त पडल्या होत्या। तर त्याही बरं पडतं अशा डाळी वगैरे भरून ठेवायला किंवा मसाले भरून ठेवायला। तर एक तर कॅबिनेट माझा सेट झाला। आणि आता इथे हा जो मसाला पुलावट आहे माझा किचन ट्रॉलीचा, तर तिथे सुद्धा मी रोजच्या वापरातले मसाले, जिरं, मोहरी, हळद हे सगळं मी स्टोअर करून ठेवलेलं। तर तो सुद्धा एक काय म्हणतात ना, ते सुद्धा अरेंज करता आलं मला। आणि ह्या ज्या छोट्या राऊंड बरण्या होत्या याच्यामध्ये सगळे मसाले, बडीशेप वगैरे अशा छोट्या मोठ्या गोष्टी मी ठेवल्या होत्या। कारण हा जो मसाला हे जे किचन आहे ना माझं, हे मी अगदी स्टायलिश किंवा मॉड्युलर किचन केलं नाही आहे। जे ट्रेडिशनल किचन असतं ना मी तसंच केलेलं आहे। कारण ह्यापूर्वी मी ज्या घरी राहत होते ना तिथे मी मॉड्युलर केलेलं, पण त्याचे नुकसान पण खूप होते, त्याचे इंजेस वगैरे खराब होत होते। त्यामुळे इथे मी विचार केला होता की इथे जे काही ट्रेडिशनलरित्या आपल्याला फर्निचर बनवता येईल तसंच बनवू। त्यामुळे असं काही फार मोठं लॅविश असं किचन नाही आहे माझं, पण जे आहे ते छान आहे। आणि गेला संडेचा पण व्लॉग तुम्ही पाहिला असेल, त्याच्यामध्ये मी भांड्यांच्या दुकानात गेले होते आणि मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा मी किचन सेटअप करीन त्यावेळेस मी तुम्हाला हे तिकडनं काय आणलं हे दाखवेन। तर मी घेतला होता हा मसाला बॉक्स। हा मसाला बॉक्स तुम्ही म्हणत असाल एवढ्या छोट्या छोट्या बरण्या आहेत तर हा मसाला बॉक्स हिने कशाला घेतला असेल? काय होतं, किती झालं ना तरी वापरण्यामध्ये कधी काचेची बरणी हातातनं सटकली काही झाली तर ती झंझटच नको, म्हणून हा मी मसाला बॉक्स घेतला। आणि हा छान आहे मसाल्याचा डबा, ह्याला वरतून काच आहे आणि मोठा आहे चांगला। त्याच्यामुळे एकदा तुम्ही ह्याच्यात मसाले भरून ठेवले ना 15 दिवस तरी तुम्हाला हे परत रिस्टॉक करायला लागणार नाही। तर असं सगळं मसाल्याचा डबा मी एक एक करून भरत होते। कारण काचेच्या बरण्यांना जितका कमीत कमी हात लागेल ना तेवढ्या त्या जास्त टिकतील। कारण स्वयंपाक करताना आपण गडबडीत असतो, धावपळीत असतो, कधी हात तेलाचे असतात, कधी बरणी सटकली पटकन
ते उगाचच नको म्हणून मी हा मसाल्याचा डबा रेडी केला. आणि बघा माझं छान असं किचन सेट झालं. हे जे किटली ठेवली आहे तेलाची, इथे मी एक रॅक मागवला आहे, तर तो जेव्हा येईल ना तेव्हा पण मी तुम्हाला पुन्हा एकदा त्याचा व्हिडिओ पाठवीन. पण तोपर्यंत मी तेलाचं, मिठाचं, तुपाचं, रोजच्या वापरातलं तेलाचं मी एका ट्रेमध्ये ठेवलं आहे, म्हणजे तो उचलून घासता येईल आणि ठेवता येईल. कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला, तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, उत्साही रहा, निरोगी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.